नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आय-पी-ओ मार्केट इज बूमिंग बट डोंट इग्नोर रेड फ्लॅग्स या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी 5 शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा. जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल, ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं जे आर्टिकल आहे ते आय-पी-ओ बद्दल आहे. तर सुरुवातीला आपण आय-पी-ओ म्हणजे काय हे जाणून घेऊया. आय-पी-ओचा फुल फॉर्म इनिशियल पब्लिक ऑफरिंग असा होतो. म्हणजे पहिली सार्वजनिक समभाग विक्री. जेव्हा एखादी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होते, तेव्हा त्या कंपनीचे जे शेअर्स असतात ते सामान्य नागरिकांना विकत घेता येतात. त्याला आपण आय-पी-ओ म्हणतो. गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक कंपन्यांनी आय-पी-ओ काढलेले आहेत. उदाहरणार्थ एल-जी, लेन्सकार्ट, टाटा कॅपिटल. हे जे आय-पी-ओ आहेत ते का काढत आहेत याबद्दल या आर्टिकलमध्ये माहिती दिलेली आहे. पुढचा शब्द बूमिंग, BOOMING. बूमिंग म्हणजे झपाट्याने वाढणारा किंवा भरभराटीचा. रेड फ्लॅग्स, RED, रेड, FLAGS, फ्लॅग्स. रेड फ्लॅग्स म्हणजे धोक्याची चिन्हे. फ्लरी ऑफ ऍक्टिव्हिटी, FLURRY, फ्लरी, OF, ऑफ, ACTIVITY, ऍक्टिव्हिटी. फ्लरी ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे गजबजलेली हालचाल. फर्म्स, FIRMS, फर्म्स म्हणजे कंपन्या. सेक्टर्स, SECTORS, सेक्टर्स म्हणजे उद्योग क्षेत्रे. टॅपिंग द प्रायमरी मार्केट्स म्हणजे प्राथमिक बाजारातून निधी उभारणे. लार्जर फर्म्स, LARGER, लार्जर. FIRMS, फर्म्स. लार्जर फर्म्स म्हणजे मोठ्या कंपन्या. स्मॉलर अँड मिड साइज्ड कंपनीज म्हणजे लहान व मध्यम कंपन्या. स्टार्टअप्स, START, स्टार्ट, UPS, अप्स. स्टार्टअप्स म्हणजे नवउद्योग कंपन्या. फ्लॉकिंग टू द मार्केट्स म्हणजे बाजारात येणे. एक्सपेक्टेशन्स, EXPECTATIONS, एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा. पब्लिक ऑफरिंग्ज, PUBLIC, पब्लिक. OFFERINGS, ऑफरिंग्ज. पब्लिक ऑफरिंग्ज म्हणजे सार्वजनिक शेअर विक्री. सरपासिंग, SURPASSING, सरपासिंग म्हणजे मागीलपेक्षा जास्त होणे. अकाउंटेड फॉर द बल्क ऑफ म्हणजे बहुतांश हिस्सा असणे. आय-पी-ओ ऍक्टिव्हिटी म्हणजे आय-पी-ओची हालचाल. ॲब्झॉर्ब, ABSORB, ॲब्झॉर्ब म्हणजे पचवणे. इश्यूज, ISSUES, इश्यूज म्हणजे समस्या. स्ट्रॉंग अपेटाईट, STRONG, स्ट्रॉंग. APPETITE, ॲपेटाईट. स्ट्रॉंग ॲपेटाईट म्हणजे तीव्र मागणी. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार. इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक. इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार. रिटेल इन्व्हेस्टर्स, RETAIL, रिटेल. INVESTORS, इन्व्हेस्टर्स. रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदार. म्हणजे जे छोटे शेअर्स गुंतवणूकदार असतात किंवा सामान्य नागरिक असतात त्यांना वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणतात. पार्टिसिपेशन बियॉन्ड टियर 1 सिटीज म्हणजे मोठ्या शहरांपलीकडे सहभाग. टियर 1 सिटीज म्हणजे मोठी शहरं जिथे जास्त लोकसंख्या असते. अशा प्रकारे टियर 1 सिटीज, टियर 2 सिटीज अशी शहरांची विभागणी केलेली आहे. डीमॅट अकाउंट्स, DEMAT, डीमॅट, ACCOUNTS, अकाउंट्स. डीमॅट अकाउंट्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक शेअर खाते. जेव्हा आपण ऑनलाईन शेअर खरेदी करतो तेव्हा त्या शेअर खरेदी करण्याला डीमॅट अकाउंट्स असं म्हणतात. SIP फ्लोज म्हणजे नियमित गुंतवणूक प्रवाह. इंडिकेटिव्ह ऑफ, INDICATIVE, इंडिकेटिव्ह. OF, ऑफ, इंडिकेटिव्ह ऑफ म्हणजे सूचक. हाऊसहोल्ड सेव्हिंग्ज, HOUSEHOLD, हाऊसहोल्ड. SAVINGS, सेव्हिंग्ज. हाऊसहोल्ड सेव्हिंग्ज म्हणजे घरगुती बचत. स्टॉक मार्केट रेग्युलेटर म्हणजे शेअर बाजार नियंत्रक संस्था. शेअर बाजारावर नियंत्रण कोणती संस्था ठेवते? RBI ठेवते की SEBI ठेवते हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आय-पी-ओ फ्रेमवर्क म्हणजे आय-पी-ओ नियम किंवा रचना. पार्टिसिपेशन, PARTICIPATION, पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग. सर्ज इन लिक्विडिटी म्हणजे निधीची वाढ. सिट अनकम्फर्टेबली विथ म्हणजे जुळून न येणे किंवा विसंगत. कन्सर्न्स, CONCERNS, कन्सर्न्स म्हणजे चिंता. स्ट्रेच्ड मार्केट व्हॅल्युएशन्स म्हणजे वाढीव मूल्यांकन. स्टीप व्हॅल्युएशन्स, STEEP, स्टीप. VALUATIONS, व्हॅल्युएशन्स.
स्टीप व्हॅल्युएशन्स म्हणजे अतिशय जास्त किंमत. ॲग्रेसिव्ह प्राइसिंग AGGRESSIVE ॲग्रेसिव्ह PRICING प्राइसिंग. ॲग्रेसिव्ह प्राइसिंग म्हणजे आक्रमक किंमत धोरण. अंडर परफॉर्म्ड UNDERPERFORMED अंडर परफॉर्म्ड म्हणजे कमी कामगिरी. ऑफर प्राइस OFFER ऑफर. PRICE प्राइस. ऑफर प्राइस म्हणजे इशू किंमत. लिस्टिंग डे गेन्स म्हणजे पहिल्या दिवशीचा नफा. इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स INDIVIDUAL इंडिव्हिज्युअल. INVESTORS इन्व्हेस्टर्स. इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदार. पब्लिक ऑफरिंग्ज PUBLIC पब्लिक. OFFERINGS ऑफरिंग्ज. पब्लिक ऑफरिंग्ज म्हणजे सार्वजनिक समभाग विक्री. फायनान्सिंग फर्म्स एक्सपॅन्शन प्लॅन्स म्हणजे विस्तारासाठी निधी देणे. एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स EXISTING एक्झिस्टिंग. INVESTORS इन्व्हेस्टर्स. एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स म्हणजे विद्यमान गुंतवणूकदार. VENTURE व्हेंचर. CAPITAL कॅपिटल. व्हेंचर कॅपिटल म्हणजे जोखमीचे भांडवल. प्रायव्हेट इक्विटी PRIVATE प्रायव्हेट. EQUITY इक्विटी. प्रायव्हेट इक्विटी म्हणजे खासगी गुंतवणूक निधी. एक्झिट EXIT एक्झिट म्हणजे बाहेर पडणे. रिप्रेझेंट्स REPRESENTS रिप्रेझेंट्स म्हणजे दर्शवते. प्रमोटर एक्झिट PROMOTER प्रमोटर. EXITS एक्झिट्स. प्रमोटर एक्झिट्स म्हणजे संस्थापक बाहेर पडणे. सिग्निफिकंट स्टेक्स SIGNIFICANT सिग्निफिकंट. सिग्निफिकंट स्टेक्स म्हणजे मोठी मालकी हक्क. कॅश आउट CASH कॅश. OUT आउट. कॅश आउट म्हणजे विक्री करून नफा घेणे. रिटर्न्स जनरेटेड RETURNS रिटर्न्स GENERATED जनरेटेड. रिटर्न्स जनरेटेड म्हणजे मिळालेला नफा. रिपॅट्रिएटेड REPATRIATED रिपॅट्रिएटेड म्हणजे नफा परत पाठवणे किंवा विविध गुंतवणुकीत गुंतवणे. डिप्लॉईड DEPLOYED डिप्लॉईड म्हणजे गुंतवलेला. ॲसेट क्लासेस ASSET ॲसेट CLASSES क्लासेस. ॲसेट क्लासेस म्हणजे गुंतवणुकीचे प्रकार. रिसेंट रिपोर्ट्स RECENT रिसेंट. REPORTS रिपोर्ट्स. रिसेंट रिपोर्ट्स म्हणजे अलीकडील अहवाल. IPO पाईपलाईन म्हणजे येणाऱ्या IPOची मालिका. रिमेन्स हेल्दी REMAINS रिमेन्स. HEALTHY हेल्दी. रिमेन्स हेल्दी म्हणजे स्थिती चांगली आहे. सेंटिमेंट SENTIMENT सेंटिमेंट म्हणजे भावना किंवा गुंतवणूकदारांचा मूड. रिटेल इन्व्हेस्टर्स RETAIL रिटेल. INVESTORS इन्व्हेस्टर्स. रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदार. स्टीप व्हॅल्युएशन्स STEEP स्टीप. VALUATIONS व्हॅल्युएशन्स. स्टीप व्हॅल्युएशन्स म्हणजे अतिशय जास्त किंमत. हार्ड टू इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे कठीण. धन्यवाद.